ऐवजी इथली प्रत्येक तिथीत ही जात बघून दिली जाते. इथली प्रत्येक पॉलिसी गेल्या 50 वर्षामध्ये जातीकडे बघून दिली जाते. इथलं प्रत्येक मतदान हे जातीच्या आधारावर केलेलं आहे. या देशामध्ये तुम्हाला 50 वर्ष बौद्ध झाला तरी सर्टिफिकेट महार म्हणूनच देण्याची प्रथा गेल्या 5 वर्षापासून सुरू केलेल्या. पूर्वीच्या सर्टिफिकेट मध्ये कन्व्हर्टेड बुद्धिस्ट असा शब्द होता, परंतु गेल्या 5 वर्षामध्ये हा शब्द सुद्धा काढून टाकलेला आहे. तुम्हाला डायरेक्ट महार म्हणून सर्टिफिकेट. माझं सर्टिफिकेट बौद्ध आहे, माझ्या पोरीचं सर्टिफिकेट बौद्ध आहे, माझ्या मुलांचं सगळं सर्टिफिकेट बौद्ध आहे. पण आता जर मला कास्ट सर्टिफिकेट जर काढायचं असेल तर मात्र महार म्हणून मला देतात. त्याच्यामुळे मला पुन्हा महार करायचा. आणि सगळी समाज कल्याण अधिकाऱ्यामध्ये 90% अधिकारी बुद्धिस्टच किंवा सगळ्यांना जाऊन विचारलं का सह्या कशावर करताय, काय भानगड काय चालली तुमची? हजारो वर्षाच्या गुलामगिरीमधून 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला नागपूरच्या मुक्कामी बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि बौद्ध धम्मामध्ये टाकलं. त्या क्षणी माझ्या गावाची जात चिकटली होती, ती गेली. आणि त्या दिवशी मला माईकवर बोलण्याचा अधिकार मिळाला, कपडे घालण्याचा अधिकार मिळाला, सुटापुटा देण्याचा अधिकार मिळाला, नवीन वस्तीमध्ये जाण्याचा अधिकार मिळाला. चातुर्वर्ण्य व्यवस्थेला मी कधीच गाडून टाकलं. चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये मला हे सगळा अधिकार कुठेच अजिबात नव्हता. पण 13 ऑक्टोबर 1956 पर्यंत मला कुणी अडवू शकत होतं. 14 ऑक्टोबर 1956 ला या देशातल्या कुणाची अडवण्याची हिंमत झाली नाही का? तर तथागताचा मार्ग मी 14 ऑक्टोबरला स्वीकारला, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. त्याच्यामुळे माझ्या पाठीमागची जात निघून गेली. पण चिकटवली का? सवलती देणार नाही. तू महाराज असला तरच दिन, नाही तर देणारच नाही. असा 15 ऑक्टोबरला पंडित जवाहरलाल नेहरूंनी फतवा काढला. ज्यामुळे काही लोकांनी बौद्ध झाले तर काही लोकांनी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट मध्ये बौद्धांना सवलती, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये बौद्धांना सवलती नाही. हा मुद्दा झाला. पण बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला जो धम्म दिला, त्या धम्माचा कसा प्रवास करायचा याच्यावरती मात्र आपण चिंतन करत बसलेलो नाही. सगळं कसं विस्कळीत झालेलं आहे. कुणाचाच एकात एक नाही आणि बापात लेक नाही, अशी परिस्थिती. गेल्या 50 वर्षामध्ये या देशामध्ये बौद्धांचा प्रश्न सुटलाय का? अधिकृतपणे बौद्धांचं नेतृत्व कुणी केलेलं आहे का? या देशातल्या सरकारने 2 पंतप्रधानांनी सुद्धा सांगितलं की बौद्धांची लोकसंख्या किती, पार्लमेंटमध्ये त्यांच्यावरती चर्चा करण्याचा अमूल्य वेळ पार्लमेंटचा आम्ही घालवणार नाही. मग ते मोरारजी देसाई असतील किंवा इंदिरा गांधी असतील. परंतु 50 वर्षामध्ये मुस्लिम समाजाचं तरी थोडं आहे, कारण मतांचा जोगवा मागण्यासाठी तरी का होईना त्यांना तिथं मशिदीत गेल्यावर किंवा कार्यक्रमाला गेल्यावर टोपी घालावी लागते. परंतु बौद्धांच्या कार्यक्रमात आल्यावर मार्गदर्शकच होतात डायरेक्ट. आणि आपण त्यांना मार्गदर्शक करतो का? तर आपल्याला कोड ऑफ कंडक्ट नाही, परंतु पाषाणच्या समाजाला कोड ऑफ कंडक्ट आहे. आपल्याला मात्र संहिता कुठल्याही प्रकारची नाही. हक्क आणि अधिकार यांचं मिळून स्वातंत्र्य बनतं. आम्ही फक्त हक्काचा चर्चा करतोय, कर्तव्याची चर्चा करणं आवश्यक आहे. आम्ही धम्म घेतला, त्याचा विनय आम्हाला कुठे आहे? त्यामुळे आम्ही हक्क, कर्तव्य विना जे हक्क असतात त्याला स्वैराचार बनतात. विनय विना धम्म असेल तर तो स्वैराचार्य असेल. कुणी घेऊन कसाही नाचायचा, ज्याला पाहिजे त्याला पटेल तसा. मग सगळीकडे आम्ही मगाशी येताना म्हटलं की संपूर्ण नागपूरच्या परिसरामध्ये, विदर्भामध्ये कुठेही भूमी खणली तरी तिला तिथं बुद्धाचं कुठं नाही कुठं बुद्धिझमचं शिल्प मिळतंय. मग त्या ठिकाणी सगळी मोठमोठी विहारांनी ही बांधली तर ते जे मूळ आहे त्याचं काय करायचं याच्यावरती चिंतन करण्याची आवश्यकता आहे की नाही? बालेकर सरांनी याच्यावरती खूप म्हणजे सिरियस गंभीरतेने चर्चा केली की इथं नागवंशीय नागभूमी आणि सगळा बुद्धिझम आहे. त्या पहिलं त्याला पूर्णपणे उत्खनन होऊन मग त्याच्यातून आपण सगळं काढणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर काय करायचं असेल ते करा. भारतातला धम्म जगात सांगायचा का जगातला धम्म भारतामध्ये सांगायचा, याच्यावरती सुद्धा चिंतन करण्याची आवश्यकता आहे. म्हणून बुद्धाच्या महापरिनिर्वाणापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणापर्यंत जगातल्या बुद्धिझमचं जेवढं काय घडलेलं आहे त्याची क्रोनॉलॉजी, त्याची अनुक्रमणिकात्मक थोडक्यात इतिहास मांडलेला आहे मी. ते बुद्ध ते धम्म आंबेडकर चिंतन फक्त एवढंच मांडलेलं आहे की जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्म आहे
असं जगातल्या लोकांनी मी म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांचाच तर मूळ बुद्ध धम्म आहे. बाकीचा संपूर्ण जगातला धम्म संप्रदायात विभागलेला आहे आणि मूळ धम्म फक्त बाबासाहेबांचा आहे. आणि तो भारतातल्या 2 भिक्खू संघांनी मान्य केला हा मुद्दा. म्हणून माझा हा ग्रंथ अखिल भारतीय भिक्खू संघ आणि अखिल भारतीय भिक्खू महासंघ या 2 संघांनी राष्ट्रीय स्तरावरती पुण्यामध्ये प्रकाशित केलेला आहे. आणि त्यांना हे पटलेलं आहे की भिक्खू संघ मान्यता देतो की आम्ही जो बुद्धाचा धम्म संप्रदायात विभागलेला अंधश्रद्धात्मक घेतलेला आहे तो मात्र बरोबर नाही. जगात फक्त जर खरा बुद्ध पाहिजे असेल तर तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म याच ग्रंथात मिळू शकतो. 10 वर्ष संशोधन करून हा मी ग्रंथ बनवलेला आहे. मी एकट्याने बनवलेला नाही. माझं भाषण संपवताना ही माहिती तुम्हाला देण्याची आवश्यकता आहे म्हणून दिली. 10 वर्षाचं संशोधन एकट्याच नाही तर याच्यामध्ये एक मंडळ स्थापन करून अनेक लोकांनी संशोधन करून त्याचं उद्दिष्टच लिहिलं आहे की बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत बुद्ध शासनाची प्रस्थापना करण्यासाठी बुद्ध ते आंबेडकरांचं धम्मचिंतन करा. का करा तर तुम्ही बुद्धिस्ट आहात परंतु कागदावरती हे राष्ट्र तुम्हाला बुद्धिस्ट म्हणून मान्य करायला तयार नाहीत. तुम्ही बुद्धिस्ट आहात परंतु तुम्ही फक्त कार्यक्रमापुरतीच के बुद्धिस्ट आहात. या समाजाला बाबासाहेबांच्या लेकराला बुद्धिस्ट म्हणून एकत्र आल्याशिवाय आपलं जे आयडेंटिटी आहे ती निर्माण केल्याशिवाय आपल्याला सुरक्षितता अजिबात नाही. मुक्तिकोणपती इथं बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं होतं ते पुन्हा आपल्याला आठवायचं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुमच्यावरती नग्न दिंडी, तुमच्यावरती अन्याय अत्याचार सगळं जे होतं ते तुमच्यावरच का होतं? कारण तुमच्याकडे शक्ती कमी आहे. त्याचं कारण सांग. मग आपल्याकडे शक्ती वाढली पाहिजे. कुठल्या तरी समाजाची शक्ती आपल्या पाठीशी असल्याशिवाय आपल्याला संरक्षण नाही. मग कुठल्या तरी समाजाची शक्ती घ्यायची असेल तर धर्मांतर. मग तो धर्म आपल्या बरोबर येईल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगातल्या बुद्धिझमचा अभ्यास करून त्यावेळेसच अनेक गटतट आहेत. मग कुठला स्वीकारायचा? गटातटातला का मूळ बुद्ध? संशोधन 5 वर्ष 2 नोव्हेंबर 1951 ते 15 मार्च 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिण्याचा कालखंड आहे. त्याची क्रोनॉलॉजी आपण संपूर्णपणे चेक केली पाहिजे. जगामध्ये बुद्धिझम, मूळ बुद्धिझम जर जगामध्ये कुठे पाहिजे असेल तर तो फक्त बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्येच मिळू शकतो. त्या ग्रंथाकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, चिंतन करण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि तो केव्हा बदलू शकतो तर हा ग्रंथ बनवण्यासाठी बाबासाहेबांनी काय काय केलं हे सगळं जोपर्यंत बघणार नाही तोपर्यंत दिशा कुठेही मिळणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं बुद्ध शासन प्रस्थापित कुठं आहे? बुद्ध शासन आमचं कुठं आहे? बुद्ध शासनाचा प्रतिनिधी कुठं आहे? विहारातून तुमचं सगळं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्यावरती खैरलांजी सारखे अन्याय अत्याचार होणार. कोड ऑफ कंडक्ट तुम्ही कुणाचंच कुणी ऐकत नाही. जो तो आपापल्या मनाने करतो. धम्म आपल्या मनाने, राजकारण आपल्या मनाने, समाज आपल्या मनाने, असे कितीही दिवस तुम्ही करत राहिला तरी काहीच होणार नाही. जोपर्यंत कोड ऑफ कंडक्ट असणार नाही, जोपर्यंत धम्म संहिता असणार नाही, जोपर्यंत बुद्धिस्ट म्हणून रेकॉग्निशन मिळवणार नाही तोपर्यंत काहीच अजिबात होऊ शकत नाही. कारण तोपर्यंत हा चाललेला जो आहे त्याला स्वैराचार असं म्हणतात. हक्क डॉक्युमेंट भारतीय संविधानाचा जर बुद्धिझम सांगत असेल तर कुठल्याही राजकीय स्टेजवर बुद्धिझम सांगायला काय प्रॉब्लेम आहे? हो, काय प्रॉब्लेम आहे? बुद्ध असला की इतर येणार नाहीत आणि कधी आले तर तेव्हा आताच येणार नाहीत. कधी आलेले आहेत? बाबासाहेबांचं नाव घेतलं की बुद्ध आला. कारण बाबासाहेब म्हणतात की या जगामध्ये फक्त एकच शहाणा माणूस आणि तो माझा बुद्ध. फक्त एकालाच शहाणा बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की एकच शहाणा माणूस आहे आणि माझ्या बुद्धा एवढा या जगात शहाणा दुसरा कुणीच नाहीये. तो माझा गुरु. त्याच्याच मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांनी गेलेले आहेत. आपल्यालाही त्याच्याच मार्गाने जायचंय. धम्मक्रांती अगोदर का राज्यक्रांती अगोदर? जे जातपात तोडक मंडळाच्या भाषणाचा उल्लेख केला त्याच्यामधला संदर्भ जर आपण घेतला, जाती निर्मूलन हा विषयाची पुस्तिका छोटी आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ऐक्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आणि संपूर्ण बौद्धांच्या आणि आंबेडकर अनुयायाच्या चिंतनाचा सुद्धा विषय आहे.
की धम्मक्रांती अगोदर का राज्यक्रांती अगोदर आपल्याला काय करायला पाहिजे आणि जगामध्ये काय प्रथम यशस्वी झालेला, या दोघांची क्रोनॉलॉजी एकत्रितपणे बाबासाहेब आंबेडकर सांगून बाबासाहेब कन्क्लुजनला येतात की बाबासाहेब म्हणतात की संपूर्ण जगातल्या धम्मक्रांत्याचा आणि राज्यक्रांत्याचा जर अभ्यास केला तर प्रथम धर्माची क्रांती आहे आणि त्याच्यानंतर राज्यक्रांती आहे. त्यामुळे आपण अगोदर राज्यक्रांती करायला निघालो तर काय होतं, 50 वर्षाचं चित्र आहे. अरे जोपर्यंत तुम्हाला कोडाप कंडक्ट नाही, जोपर्यंत तुमच्यावरती कोणी नियंत्रण नाही, फक्त धम्माच्या आणि धर्माच्या नावाने जगातला कुठलाही समाज बाकी सगळे मतभेद विसरून एकत्र येऊ शकतो, पण राजकारणाच्या नावाने मात्र कधीच एकत्र येऊ शकत नाही. साधं गणित गेल्या 50 वर्षात आपण बघितलंय. 285 85 170 आणि 170 चे सत्तेमध्ये आणि गुजरातमध्ये काय झालं ही सगळी ज्वलंत उदाहरणं आहेत. याचा अर्थ आपण बुद्ध धम्माला धर्मामध्ये बसवू नका. संपूर्ण डॉक्युमेंट स्वातंत्र्याचं आहे, समतेचं आहे, न्यायाचं आहे, बंधुतेचं आहे. त्याला तुम्ही जर धर्माच्या लाईनीमध्ये बसवलं तर धर्म म्हटलं की अंधश्रद्धा आणि धम्म म्हटलं की वैज्ञानिक निकषावरती नैसर्गिक तत्वज्ञान बुद्धाने सांगितलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात बुद्धाने त्या धम्म या ग्रंथावर हे डावललं की स्वैराचार आणि कुणाचं चांगलं होऊ शकत नाहीये. त्याच्यामुळे मी जे सांगतोय ते शासन तुम्हाला प्रस्थापित करावं लागणार आहे. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घटना बघा, समता सैनिक दलाची घटना बघा, भारताची घटना बघा, सगळ्या घटनांच्या मध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व ही तत्व येतात. इतर कुणाच्या ठिकाणी येतात हेही आपण तपासलं पाहिजे. त्यामुळे भारतीय संविधानाची पार्श्वभूमी अधिकृतरित्या ब्रिटिशांच्या कालखंड ही एक पार्श्वभूमी एवढंच फक्त सांगितलं जातं, पण खऱ्या अर्थाने जी भारतीय संविधानाची पार्श्वभूमी तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही खऱ्या अर्थाने पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ही पार्श्वभूमी अंमलबजावणी केली की प्रतिक्रांतीवाल्यांचं मात्र काहीही होऊ शकत नाही. म्हणून संविधानाची अंमलबजावणी योग्य प्रकारे कधीच होणार नाही. ती योग्य प्रकारे जर तुम्हाला करायची असेल तर माझ्या बापाने बनवलेलं सोन्याचं सिंहासन मला त्याच्यावर जाऊन बसायचं आहे. कारण जगातला कुठलाही बाप आपल्या पोराला सोडून दुसऱ्यासाठी खुर्च्या बनवत बसेल का हो? दुसऱ्यासाठी सिंहासन बसेल का? आपण म्हणतोय तू बस, आम्ही आहे, माझ्या तर बापच आहे, बस ना. दुसऱ्याला बसवायचं सोडून आता आपणच संविधानाच्या खुर्चीवर माध्यमातून या सत्तेच्या खुर्चीवर बसलो. ज्या क्षणी तुम्ही खुर्चीत बसला त्या क्षणी मग बघा भारतीय संविधान किती प्रचंड प्रमाणे जगामध्ये मानवतेचं डॉक्युमेंट आहे हे सिद्ध होतं. फक्त शेवटचा मुद्दा सांगतो आणि या ठिकाणी खरंच थांबण्याचा प्रयत्न करतो की एक वाक्य होतं की माणूस डोक्यावर घेऊन इंग्लंड मधला नाचत होता की भारताचं संविधान हे जगामध्ये मानवतेचं डॉक्युमेंट आणि सर्वश्रेष्ठ कसं आहे. डोक्यावर घेऊन माणूस नाचत होता की याच्या नंतरची बनणारी जी संविधान आहे ती याच्या नंतरची बनणारी संविधानाला जगातलं ती कुठलंही राष्ट्र असो, मग ते हुकुमशाहीचा असो, लोकशाहीचा असो किंवा कुठल्याही शाहीचा असो, त्याला भारतीय संविधानाचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय पर्याय नाही. भारताच्या संविधानानंतर नेल्सन मंडेला 27 वर्ष तुरुंगात राहून स्वातंत्र्याचा संघर्ष केला, परंतु ज्यावेळेस पुन्हा त्यांच्या देशामध्ये संविधान निर्माण करायचं त्यावेळेस भारतामध्ये आले आणि भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे त्यांनी आपल्या देशाचं संविधान बनवलं. अमेरिकेने बाबासाहेब आंबेडकरला 5 जून 1952 साली मानवतेचं डॉक्युमेंट संविधान बनवलं म्हणून LLD डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी दिली होती. अमेरिकेचं जॉर्ज बुश आणि अल्गोर यांचं इलेक्शन झालं त्यावेळेस त्या इलेक्शन मध्ये पेच निर्माण झाला होता आणि देशातल्या सगळ्या कोणालाही तो सुटत नव्हता. त्यावेळेस भारताच्या राष्ट्रपतींना आणि भारताच्या ऍडमिनिस्ट्रेशनला पत्र लिहून इलेक्शन मध्ये गडबडमय न्याय देण्यासाठी कोण जय आणि पराजित करण्यासाठी या दोघांच्या मध्ये जे कन्फ्युजन झालं होतं, मतभेद निर्माण झाले होते, त्याच्यावर भारतीय संविधानामध्ये काय प्रक्रिया झाली होती. भारताच्या ऍडमिनिस्ट्रेशननी अमेरिकेला ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस जॉर्ज बुशला विजयी केलं आणि अल गोरला पराजित केलं. म्हणजे जगाला अमेरिका किती जरी मोठी असली तरी संविधानाला सॅल्यूट, बाबासाहेबांना सॅल्यूट
आणि बाबासाहेबांनी त्यांच्या जिवंतपणे अमेरिकेच्या एलएलडीला उतराई केली नसेल तरी बाबासाहेबांच्या डॉक्युमेंटनी तुझा राजा कोण असू शकतो ते बाबासाहेबांच्या डॉक्युमेंटनी त्याला सांगितलेलं आहे. इराकमध्ये अमेरिकेने हल्ला केला त्यावेळेस इराकचा हल्ला अमेरिकेचा झाल्यानंतर अमेरिकेच्या जॉर्ज बुश या प्रेसिडेंटने सांगितलं की सद्दाम हुसेनच्या जागेवर छलाबी नावाचा माणूस याला इराकचा नेता म्हणून डिक्लेअर करायचं. जॉर्ज बुशने ज्यावेळी जाहीर केलं त्यावेळी दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट वर्तमानपत्रामध्ये आलं होतं की मी राष्ट्राचा प्रमुख व्हायला तयार आहे पण माझी एक अट आहे. या छलाबीने इराकच्या अट घातली होती. कुठली अट घातली होती की जर मला माझ्या राष्ट्राचा प्रमुख करणार असेल तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून जी पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे ही पार्लमेंटरी डेमोक्रेसी भारतीय संविधानाच्या प्रमाणे जशीच्या तशी आमच्या देशात सुद्धा तुम्ही मान्य करणार असाल तरच मी राष्ट्रप्रमुख होईन नाही तर मी राष्ट्रप्रमुख होणार नाही. त्याच्यामुळे जगामध्ये जेवढी संविधान निर्माण झाली आणि इथून पुढेही संविधान निर्माण होतील तिला भारतीय संविधानाचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय पूर्णत्व येऊ शकत नाही. कारण जर भारतीय संविधानाचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय जगामध्ये एखादं डॉक्युमेंट बनलं तर त्याचा मानवतेचा लवलेस त्याच्यामध्ये असू शकणार नाही. कारण न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्व हे संपूर्ण जगाने मान्य केलेलं आहे. त्यामुळे न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्व ही चार तत्व सोडून जगात कुणाला काय मानवतेचे डॉक्युमेंट बनवता येणार नाही आहे. त्यामुळे युनोनी न्याय स्वातंत्र्य समता युनायटेड नेशन्सनी स्वीकारलेला आहे. भारताचं संविधान आणि युनायटेड नेशनचं संविधान दोघांचंही संविधान सारखंच आहे. फक्त कलमाचं मागे पुढे आहे फक्त नंबर मागे पुढे आहे. त्याच्यातले मूलभूत हक्क आणि भारतीय संविधानातले मूलभूत हक्क दोन्हींचाही बनवण्याचा कालखंड सारखाच आहे. अरे माझ्या बापाने बनवलेलं मानवतेचं सुंदर शिल्प आहे मला त्याचं संरक्षण करता आलं का हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. याची गंमत सांगतो वेळ जरी झाला असला तरी. एक मुद्दा होता की आम्ही संघर्ष करताना म्हटलं होतं की संविधानाच्या मूलभूत ढाच्याला हात लावू देणार नाही. ज्यावेळेस राम जेठमलानी कायदा मंत्री होते त्यावेळेस हा मुद्दा खूप भारतामध्ये चर्चेला आला. सरकारच्या माध्यमातून अडवाणीच्या माध्यमातून सगळे म्हणले की आम्ही मूलभूत ढाच्याला हात न लावता आम्ही पुनर्विलोकन करू. आम्ही नेतो आणि आमच्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही मूलभूत ढाच्याला हात लावला तर हात तोडून पाय लावला तर पाय तोडू मूलभूत ढाच्याला हात लावू देणार नाही. आईला म्हणलं गंमतच आहे. दोन्ही स्टेटमेंट बघा. आम्ही म्हणतोय की हात लावू देणार नाही आणि ते म्हणतोय की आम्ही लावणारच नाही. मग झगडा कुठे? राम जेठमलानी अडवाणी सगळे म्हणतात की आम्ही मूलभूत ढाच्याला हात न लावताना पुनर्विलोकन करणार आहे आणि आपण म्हणतोय की तू हातच लावून बघ. आता दोन्ही स्टेटमेंटचा अर्थ घेतला तरी एकच निघतो की नाही. म्हटलं गंमतच आहे. मग मी त्याच्यावर पुस्तक लिहिली की या दोघांचं स्टँड एकत्रच आहे. या दोन्ही स्टँडवरून जर आपण विचार करायचा ठरला भारतीय संविधानाचा परिपूर्ण अभ्यास करणं त्याच्यातून आवश्यक आहे. आणि काय म्हणताय की मूलभूत ढाच्याला अरे अख्खं संविधानच मूलभूत आहे ना. अख्खं संविधानच मूलभूत आहे. कारण संविधानातला कुठलाही एक शब्द जरी काढला तरी तो कुठल्या तरी समाजासाठी कुठल्या तरी जाती जमातीसाठी कुठल्या तरी वर्गासाठी आहे. त्याच्यामुळे मूलभूत ढाचा वेगळा आणि बाकीचं सगळं वेगळं असं होऊ शकत नाही. 395 कलम 395 कलम सगळीच्या सगळी महत्वाची आहेत. सगळी परिशिष्ट महत्वाची आहे. अरे अख्खं डॉक्युमेंटच मानवतेचं आहे. त्याचं पुनर्विलोकन काय करणार? त्याचं पुनर्विलोकन करू शकत नाही. मग त्याच्यामध्ये मी मुद्दा मांडला होता तो असा की भारतीय संविधानच काय जगातलं कुठलंही संविधान ज्या ज्या कालखंडामध्ये बदलण्याचा प्रयत्न झाला त्या त्या कालखंडामध्ये क्रांत्या झालेल्या आहेत. कारण एकदा का संविधानाची अंमलबजावणी झाली की संविधानाचा फायदेमंद एक वर्ग एका बाजूला असतो आणि ज्याला फायदा होत नाही तो वर्ग दुसऱ्या बाजूला असतो. फायदेमंद वर्ग संविधान बदलायला लागला की तो जीवानिशी संघर्ष करायला उठणार आणि ज्याला तोटा होतोय तोही जीवानिशी संघर्ष करायला उठणार. त्यामुळे संविधानाचा फायदेमंद वर्ग संविधान कधीही बदलू देऊ शकत नाही आणि तो मात्र त्याचं उद्दिष्ट आहे बदललंच पाहिजे आणि माझं उद्दिष्ट आहे बदलणारच नाही. आणि या मुद्द्यावरती जेव्हा जेव्हा संघर्ष झाला अरे त्यालाच तर म्हणतात ना रक्तरंजित क्रांत्या झालेल्या आहेत.
फ्रान्सच्या राज्यक्रांतीमध्ये काय झालं, रशियाच्या राज्यक्रांतीमध्ये काय झालं, इंग्लंडच्या राज्यकारभारामध्ये काय झालं? राज्यकारभाराची तत्व बदलण्याचा संघर्षच ना. राज्यकारभाराची तत्व बदलण्याचा संघर्ष म्हणजे संविधानाचा संघर्ष. ज्या ज्या वेळी संविधान बदलण्याचा प्रयत्न होतो त्या त्यावेळी जगामध्ये क्रांत्या झालेल्या आहेत. एवढं का सोपं आहे संविधान बदलणं? आणि एवढं सोपं नाही. म्हणून संविधानातली कलम निकामी करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. त्याला आज पाशा सर नवीन आर्थिक धोरणाच्या माध्यमातून ग्लोबलायझेशन म्हटलं जातं. त्यांनी फायदा घेतला की चौथा जो धडा आहे, चौथ्या धड्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्था आणि त्याचे सिद्धांत टाकायचे. ते काय टाकायचे? ती सत्तेवर बसणाऱ्याला अधिकार आहे. मग त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली मिश्र अर्थव्यवस्था, राष्ट्रीयकरणाचा मुद्दा, उद्योगाची पॉलिसी सगळी 91 सालामध्ये बदलून टाकली आणि अन्न वस्त्र निवाऱ्याचा प्रश्न सगळ्या या देशातल्या गोरगरिबांचा महाग करून टाकला. कुठे नोकऱ्या नाहीत, कॉन्ट्रॅक्ट सिस्टम वरती काम आहे. संपूर्ण आर्थिक आणि औद्योगिक व्यवस्था या देशातली बदलली. कारण ही बदलली तर चॅलेंज करू शकत नाही, चौथा धडा बदलला तर चॅलेंज करता येत नाही. म्हणून संविधानाचा मुद्दा जो आहे त्याचा अभ्यास आपण करणं आवश्यक आहे. कारण आर्थिक आणि औद्योगिक सिद्धांत ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून, उदारीकरण, खाजगीकरण याच्या माध्यमातून जे बदलून गेलेले आहेत ती पुन्हा व्यवस्था आपल्याला संपूर्ण जगात आणि भारतामध्ये कुमार मंगलम बिर्ला आणि मुकेश अंबानी सांगल तसंच गेल्या 1991 सालापासून चाललेला आहे. सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की या देशामध्ये जी 10वीच्या नंतरची जी अधिकृतपणे व्यवस्था आहे, शिक्षण व्यवस्था, तिला बिर्ला अंबानी हायर एज्युकेशन पॉलिसी असं म्हणतात. कुमार मंगलम बिर्ला मुकेश अंबानींनी बनवलेली ती पॉलिसी 2001 सालापासून आपल्या देशामध्ये इम्प्लिमेंट झालून शिक्षण संस्था म्हणजे पैसे छापण्याचे कारखाने झालेले आहेत. त्याच्यामुळे हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यावरती ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून काय तर पहिलं पोट आहे, पहिला अन्न वस्त्र निवारा आहे. अन्न वस्त्र निवाऱ्याचाच प्रश्न निर्माण आपला करून टाकलेला आहे. त्यामुळे संरक्षण करण्याचा प्रश्न किती लांब राहील संविधानाचा, हा मुद्दा आपल्याला अतिशय चिंतेचा आहे. त्यामुळे आर्थिक काय, औद्योगिक काय, या सगळ्या गोष्टीचं, ग्लोबलायझेशन काय, एलपीजी काय, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. कारण पुन्हा काय, बाबासाहेब संविधान सांगण्यासाठी तुम्हाला येतील आणि तुमचे हक्क सगळे अबाधित ठेवण्यासाठी येतील. अशी वाट बघत बसायची का आपण? अशी वाट बघत बसता येत नाही. आणि तो करतो वाईट आहे म्हणून मी चांगला अजिबात नाही. मला मात्र सुरुवात केली पाहिजे की संविधानाचं संरक्षण सुद्धा मला करता आलं पाहिजे. म्हणून कोणी पण संविधानावर अभ्यास भाषण करायचं का? संविधानावरती पूर्ण चिंतन करायचं, संविधानाचा पूर्ण अभ्यास करायचा. जर पूर्ण अभ्यासाशिवाय जर भाषण केलं तर त्या भाषणाच्या माध्यमातून प्रतिक्रांतीवाल्याला फायदे कसे होतात हेही लक्षात ठेवा. भावनेचा अतिरेक पण टाळणं अतिशय आवश्यक आहे. कारण भावनेचा अतिरेक झाला की मात्र वाईट वाटोळ होऊ शकतं. मी धम्मसंहितेच्या ग्रंथामध्ये तो सिद्धांत सुद्धा सांगितलेला आहे. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे अति परिश्रमाने, तुम्ही पार्श्वभूमी संविधानाची किती पण तयार करा, पण ज्यावेळेस ड्राफ्टिंग माझ्या हातामध्ये येतं त्यावेळेस ज्ञानाला जगामध्ये कुणीही, ज्ञान ही शक्ती आहे. फ्रान्सिस बेकन नावाच्या माणसाने सांगितलं, तत्ववेत्यांनी जगात सांगितलं की जगामध्ये ज्ञानाशिवाय कुणीही श्रेष्ठ असू शकत नाही. त्या माझ्या बापाकडे एवढं ज्ञान होतं की जग त्याला कुणीच काय चॅलेंज करू शकत नाही. ड्राफ्टिंग सुद्धा माझ्याकडे आला की याचं कसं काय ड्राफ्टिंग करायचं, त्याच्यात स्वातंत्र्य समता, न्यायबंधुत्व कुणाच्या मनी ध्यानी नाही, त्याचं उद्देशिका बनलं. आणि त्याच्या आधारावरती आता काय पण बनव, पण तुला कुठलंही कलम या 4 तत्वाच्या विरोधात मात्र बनवता येणार नाही. मग याला फ्रान्सची घटना म्हण, याला ब्रिटनची घटना म्हण, याला जगातल्या कुणाचीही घटना म्हण, परंतु संविधान सभेमध्ये मात्र सांगतात ही 4 तत्व कुठं घेतली आहेत बरं का, मी बुद्धाच्या तत्वातनी घेतलेला आहे. बाकीची चर्चा काय तुम्हाला करायची ती करा. याला म्हणतात बुद्धी, याला म्हणतात कौशल्य, याला म्हणतात इंटेलेक्च्युअलिटी. अख्खा देश संविधानावरती चर्चा 1600 सालापासून करतो. परंतु 9 डिसेंबर 1946 एक भाषण बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीमध्ये ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष बनवतात आणि पूर्णपणे
बुद्धाचं शिल्प कसं तयार होतं हे ह्याच्यातून होतं. पण चिंतन करायचं. पार्श्वभूमी संविधानाची ही एक सांगितली जाते, ही दुसरी पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि जगात कुठेही गेला तर बुद्धाच्या देशातून गेलेल्या माणसाला किती मान मिळतो हे जगात जाऊन बघा. आणि वर एअरपोर्टला उतरणारा प्रत्येक माणूस बुद्धभूमी म्हणून एअरपोर्टला पहिलं डोकं टेकवतो आणि मगच एअरपोर्टच्या बाहेर पडतो. हे कुठलं राष्ट्र आहे, या राष्ट्राची काय प्रतीक आहेत आणि ती आपल्याला अबाधित ठेवता येतील का? अरे प्रतिक्रांतीवाल्याला 50 वर्ष झोप कशी लागणार रे बाबा, तू तरी समजावून घे. त्याच्यामुळे त्याचं संरक्षण आपल्याला करायला पाहिजे. अनिल काणेकरांच्या माध्यमातून या ठिकाणी संविधानाची जी चर्चा होते त्या चर्चेला एवढी प्रचंड लोक येतात. अशा पद्धतीने नागवंशीयामध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये आहे, जयंत्या आणि पुण्यतिथ्या करायच्या असतात ती त्या दिवशी त्या विचाराचं आपल्याला दरवर्षी आठवण करायची असल्या. जत्रा आणि उत्सव आपल्या संस्कृतीमध्ये कुठेही नाहीत. 26 जानेवारीला आनंद करायचा, परंतु 26 जानेवारीला संविधानाचं जर महत्व नसेल तर मग काय फायदा? माझ्या बापाने बनवलं एवढं बस का? मग तुला वॉचमन तरी झाला पाहिजे ना. वॉचमन व्हायचं असेल तरी तुला त्याच्यात काय काय संपत्ती आहे हे तरी तुला समजावून घेतलं पाहिजे. म्हणून अनिल काणेकरांच्या माध्यमातून या ठिकाणी लाखांदूरमध्ये गेल्या 8 वर्षापासून संविधानाचा जो गौरव होतो तो एक वेगळ्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गाने नागवंशीय नगरी असं नाव का दिलंय तोही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण ही नागवंशीयांची प्रथा आहे. बुद्धाचा प्रचार, धम्माचा प्रचार नागवंशीयांनी जगामध्ये केलेला होता. त्या नागवंशीयांनी तो प्रचार केला होता, तो न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा केला होता. त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्युमेंट बनवलेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे 26 जानेवारीला फक्त लाखांदूरमध्येच थांबून चालणार नाही. आम्ही काणेकरांच्या पासून आपलं अनुकरण करायचं सुरुवात केलं बरं का. आम्ही पुण्यामध्ये जसं काणेकरांनी सुरुवात केलं तिथं काही भिक्खू वर्गांना आणि तिथल्या लोकांना सांगितलं की बाबा गेल्या 8 वर्षापासून लाखांदूरमध्ये असं सुरू आहे. आपण ही संविधान सुवर्ण महोत्सव, काही ठिकाणी गरबा केला जातो, काही ठिकाणी मिरवणुका काढल्या जातात, काही ठिकाणी डान्स केलं जातं. मी म्हटलं आपण ना काणेकरांचा आदर्श पाळावा, कारण त्यांना येडं म्हणतात तर याच येड्याचा आपण आदर्श घेतलेला चांगला आहे. कारण त्याच्यात घुसले ते बाबासाहेबांचं याड घुसलेलं आहे, तर ते बाबासाहेबांचं याड घुसलेलं जे आपल्या डोक्यात घेतलं तरी बरं, पण गर्वाचं याड नको ना, डान्सचं वेळ नको ना आपल्याला, टीव्हीतलं वेळ नको ना आपल्याला, काणेकरांचं वेळ चांगला आहे ना आपल्याला. त्याच्यामुळे पुण्यामध्ये सुद्धा आम्ही यावर्षी छोट्या प्रमाणात आणि पुढच्या वर्षी संविधानाच्या निमित्ताने साहित्य संमेलन किंवा नाव संविधान संमेलन अशा पद्धतीने आम्ही करायला सुरुवात केलेली आहे. तशीच इतर ठिकाणी सुद्धा की काणेकरांचा आदर्श, काणेकरांनी काय लगेच फरवून जायची आवश्यकता नाही आहे, परंतु जो काम करेगा वो सरदार बनेगा. ज्याने सुरुवात केली त्याचं नाव होणार आहे, ज्याने फाउंडेशन घातलंय त्याचं नाव होणार आहे. आणि का होऊ नये तेवढंच तर त्याच्या पदरात आहे. तेवढं पदरात पडण्यासाठी घरादाराची राखरांगोळी केलेली असते ना, तेवढा त्याग त्यांनी केलेला असतो. त्याच्यामुळे याचा फक्त लाखांदर पुरताच मर्यादित राहू नये. 2 दिवस किंवा 8 दिवस 20 तारखेपासून 26 तारखेपर्यंत, 25 तारखेपासून 26 तारखेपर्यंत, 23 तारखेपासून 26 तारखेपर्यंत संविधानाची वर्षातून एकदा कमीत कमी 8 दिवस तरी अधिकृतपणे जनजागृती झाली पाहिजे. आणि जाता जाता याच्यावर एक महत्वाचं सांगतो की आंबेडकर अनुयायांनी आणि बाबासाहेब आंबेडकरला मानणाऱ्या सगळ्या प्रेक्षक सभेला ऐकाय जाणाऱ्या लोकांनी विषय सोडून वक्ता बोलला की थांबवा बरं का. विषय सोडून वक्ता बोलला की थांबवा, म्हणजे वक्त्याला पण अभ्यास करून येता येईल. हे इथलं नाही सांगत, तर महाराष्ट्रामध्ये कुठेही गेला तरी ही भानगड अतिशय लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि विषय काय लिहिला तरी आपण म्हणतो बघ आता पुढे हे बोलणार, बघ आता पुढे हे बोलणार. तर असं काही घडता कामा नये. आणि वक्ते सुद्धा निर्माण करा, विद्यार्थ्यांना अभ्यास करायला लावा, बॅकग्राऊंड समजावून सांगा. कारण माझंच फक्त चांगलं सांगू शकतं, भाड्याने आणलेलं चांगलं सांगता येणार नाही. वक्ते कोण असले पाहिजे संविधानावरती बोलायला,
तेही ठरवा. ज्याला न्याय स्वातंत्र्य समता, ज्याला बुद्ध मान्य आहे, ज्याला बाबासाहेब मान्य आहे, असाच फक्त वक्ता पोटतिडकीने सांगू शकतो. तो आपल्या जीवावर सुद्धा बेतलं तरी घाबरू शकत नाही. असेच वक्ते विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तयार करा. मुंबईवरून दिलीप काकडेला बोलवण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्याच्यामुळे परिणाम दुसरेच होत राहतात. त्याच्यामुळे आपल्याला घराघरात आंबेडकर झाला पाहिजे. अविचारी टाका दूर मनी उपजा सत्वर, अविचार टाका दूर मनी उपजा सत्वर, थेंबा थेंबा मधुनी उपजती कोटी कोटी आंबेडकर, थेंबा थेंबा मधुनी उपजती कोटी कोटी आंबेडकर. प्रत्येकाच्या रक्तात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भिनलेले आहेत. एक आंबेडकर एवढी क्रांती करू शकतात. तथागत भगवान गौतम बुद्धाचा आदर्श घेतला तर संपूर्ण जगाने मान्य केलं युद्ध नको बुद्ध हवा. परंतु तो बुद्ध सांगण्याची जबाबदारी बाबासाहेबांची होती. त्यांनी तो बुद्ध आपल्याकडे दिलेला आहे. पुनश्च आपल्याला जगामध्ये जाऊन बुद्ध सांगायचा आहे. आणि पुनश्च बुद्ध कुठला सांगायचा आहे? तुम्ही कुठला स्वीकारलेला बुद्ध आहे? जपानचा का, थायलंडचा का, ब्रह्मदेशातला का, चीन मधला का, कुठला? प्रत्येक देशामध्ये बौद्ध धम्माचे संप्रदाय कुठला स्वीकारलेला आहे? आणि फक्त बाबासाहेबांचं नाव घेत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलाच बुद्ध, तो फक्त बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात आहे. त्याच ग्रंथाच्या आधारे बुद्ध शासन निर्मित झालं पाहिजे. त्याच्यासाठीच आपल्याला बुद्ध ते आंबेडकर एक धम्म चिंतन याच्यावरती चिंतन करण्याची आवश्यकता आहे. एक आंबेडकर एवढी क्रांती करू शकतात म्हणून आपण शेर म्हणतो, एकता भीम दुनिया सारी खिलाफती, एकता भीम दुनिया सारी खिलाफती, धर्म के रास्ते पे चलने वालों की गद्दारी थी. एकता भीम दुनिया सारी खिलाफती, धर्म के रास्ते पे चलने वालों की गद्दारी थी. लेकिन भीम किसी को डरा नहीं, लेकिन भीम किसी को डरा नहीं. भीम का बाल भी कोई बाका नहीं कर सका. भीम किसी को डरा नहीं, भीम का बाल भी कोई बाका नहीं कर सका, क्योंकि भीम के हाथ